29च्या विधानसभेच्या संदर्भातला निर्णय जाहीर केलाय की मीच लढणार आहे। मध्यंतरी माझे जे काही व्हॉट्सअपचे स्टेटस तुम्ही बघितले असतील, काही माझे व्हिडिओज बघितले असतील, काही संभ्रम त्याच्यामधून तयार झाला होता आणि मी निर्णय घेणार याच्यावरती नाईलाजाने अशा पद्धतीचं वक्तव्य मी केलं होतं। त्या अनुषंगाने मी आज निर्णय पत्रकार परिषद जाहीर केलाय की 29ची विधानसभा मी लढणार म्हणजे लढणार। आदित्य जाधवांचं अजून वय आणि त्यांची असलेली क्षमता हे आमदार या पदाला पोषक नाही आणि मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी उभं राहणं हे मला महत्वाचं जास्त वाटतं। आणि अर्थातच मी उभं राहिलो तर माझी अपेक्षा की ते उभे राहणार नाहीत आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काही घातपात करणं किंवा जसं भारतीय जनता पक्षाचं अनेकदा असतं की घरातच भांडण लावून टाकणार आणि त्याच्यातच घातपात करणं, हे अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात, नाकारता येत नाहीत। परंतु मतदारसंघाचं हित याच्या पलीकडे आम्हाला काही सुधरत नाही। मेलो तरी बेहतर, पण मतदारसंघाचं हित सोडून कुठंच जाणार नाही, ही गोष्ट मात्र निश्चितच मी इथे